या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भात आपल्याला करायची आहे सविस्तर चर्चा। बीडच्या मसाजोग मधल्या सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली। त्या हत्येच्या नंतर रस्त्यावर आंदोलन झाली। न्यायासाठी सर्व पक्षी एकत्र आले आणि सांगितलं संतोषला न्याय। या सगळ्या आवाजांमध्ये एक आवाज होता जो सत्ताधारी असून सुद्धा जो बुलंद होता आणि तो आवाज होता आमदार सुरेश धस यांचा। सुरेश धस यांनी अगदी सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। पण गेल्या 25 दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणाच्या नंतर काही सवाल निर्माण झालेले आहेत, जे सवाल आज आपल्याला सुरेश धस यांना विचारायचे आहेत आणि त्यासाठी स्वतः सुरेश धस आपल्या सोबत आहेत। सुरेश अण्णा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। माझा थेट सवाल आज दिवसभरात जो चर्चेला गेला त्याच्यापासून मी सुरुवात करतो। केजच्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आल्यानंतर लगेच पलंग आले। आरोपीची या पलंगावरती बडदास्त सुरू आहे असा आरोप विरोधक करतायत। हे खरं आहे का? पोलीस आरोपीला मदत करतायत का? नाही, हे खरं नाहीये। ॲक्च्युअल तिथे पोलिसांची कुमक जादा आल्यामुळं ते केजचं पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसाठी काही सुविधा नसतील, त्याच्यासाठी ते पलंग आणले गेले। आरोपीसाठी नाही। आरोपी तर जिल्हा कोर्टामध्ये आहे। हे मला वाटतं कोणतीही काही मूवमेंट झाली की एकदम बालिशपणे काहीतरी बाहेर पसरवायचं अशा पद्धतीचं हे कोणीतरी खोडसाळपणे केलेलं आहे आणि याच्या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं। आता त्याच्यावर परत बोलण्यात काय अर्थ आहे विलासजी? नाही, पण सवाल असा उपस्थित केला जातोय त्याबद्दल। सीएम साहेब बोललेत ना आज त्याच्यावर। हां, सीएम साहेब बोलले, पण सवाल हा उपस्थित केला जातोय की म्हणजे जे संतोष देशमुख आहेत, पीडित आहेत, संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत ते सुद्धा म्हणतायत की आरोपीची बडदास्त ठेवली जाते, म्हणून सवाल हा निर्माण होतोय। नाही, आरोपीची नाही। काल रात्री धनंजय देशमुख आणि खिंडकर त्यांचे मेहुणे हे तिथे गेले होते। एक चित्रविचित्र प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे की आरोपीच्या बाजूने काही लोक आरोपीच्या म्हणजे त्या खोलीकडे डायरेक्ट जात होती। दुसरे एक लेडी कॉन्स्टेबल होत्या, त्यांनी त्यांना अडवलं आणि तुम्ही तिकडे जाऊ नका असं म्हणले। परंतु धनंजय आणि त्यांचे पाहुणे हे दोघ जण तिथं होते। ते साधारणतः माहिती घ्यायला गेले होते। तर तिथले जे एपीआय कोण होते, दराडे का काय, त्या दराडेंनी यांना नीटनाटकी वागणूक द्यायच्या ऐवजी त्या ज्या कॉन्स्टेबल होत्या, लेडी कॉन्स्टेबल, त्यांनाच दमबाजी केली। अशा प्रकारची कालची त्यांची तक्रार आहे आणि ती तक्रार असल्यामुळे त्या बाबतीमध्ये चौकशी व्हावी हे मी पण म्हणेल की अशा प्रकारची वागणूक जर ज्याच्या घरातलं माणूस गेलंय त्याच्या बाबतीमध्ये असं जर हे लोक वागत असतील तर ते दुर्दैव आहे आणि पोलीसचे लोक वागलेत। हे बडदास्त वगैरे याच्यावरती माझा काही भरोसा नाही आणि जर तसं काही त्यांना दिसलं असेल तर त्या बाबतीत सुद्धा थोडीशी चौकशी व्हायला पाहिजे। पण सीएम साहेब म्हणलेत की बाबा पोलिसांच्या सोयीसाठी आणलेले ते काय बाजबीज काय म्हणतात ते पलंग आणले असतील। परंतु कालचा जो प्रकार झालेला आहे हा पलंग वगैरे आणलेले आहेत, तर तो विषय पलंगाचा बाजूला ठेवा। मूळ विषय काय आहे की पलंगाचा मी येतो एका मुद्द्यावरून येतो ना। एपीआय दराडे त्यांची चौकशी होणार आहे का? एपीआय दराडे यांनी जी, मी पत्र देणार आहे उद्या एसपींना, ते जे लिहिलेलं पत्र आहे मी तुम्हाला पाठवतो विलासजी। त्यांनी फार चुकीच्या आम्ही बातमी दाखवली सुरेश अण्णा, बातमी दाखवली आरोपीच्या हो 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 हो। हा मुद्दा दुसरा हा मुद्दा आहे। आरोपी ज्या दिवशी सरेंडर झाला त्या दिवसापर्यंत झाले होते 22 दिवस। आता 22 दिवस आरोपी इतक्या सगळ्या सीआयडीच्या टीमला, इतक्या सगळ्या हजारो पोलिसांना 22 दिवस सापडत नाही। तो त्यांनी सांगितलेल्या वेळेला, त्याने सांगितलेल्या दिवसाला येतो, हजर राहतो। सवाल विचारला जातो विरोधकांकडून, तुमचे पोलीस आणि सीआयडी काय करतायत, काय करत होते 22 दिवस?
काय आहे की याच्यामध्ये थोडंसं विलासजी काही गोष्टीचं क्लेरिफिकेशन पण दिलं पाहिजे. बर सुरुवातीला जे संतोष देशमुख गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठा रास्ता रोको झाला. त्या रास्ता रोकोमध्ये एक जणांनी मागणी केली की सीआयडी चौकशी झाली पाहिजे, दुसऱ्याने मागणी केली सीआयडी चौकशी झाली पाहिजे, तिसऱ्याने मागणी केली सीआयडी चौकशी. मी एकमेव असा व्यक्ती होतो की मी ज्यावेळेस मस्साजोगला पोहोचलो त्या दिवशी मी स्टेटमेंट केलं होतं की सीआयडी चौकशीची गरज नाही, सीआयडीकडे हे प्रकरण जाऊन देऊ नका, याच्याऐवजी एसआयटी स्थापन करून आणि ती एसआयटी सुद्धा त्यावेळेस मी पहिल्या दिवशी मागणी ही जिल्हा स्तरावरची एसआयटी करा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली होती. परंतु सीआयडीच्या बाबतीमध्ये काय आहे की सीआयडी तुम्हाला माहिती मला माहिती, सीआयडी जुन्या कालावधीमध्ये प्रचंड पॉवरफुल होती, परंतु नंतर काय आहे की तिचं मनुष्यबळ कमी 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 करत गेल्यामुळं सीआयडीला पुण्याला मुख्य ब्रँच आहे, पुण्यावरून सीआयडीचा अधिकारी निघणार, मस्साजोगला जाणार आणि तिथल्याच पोलिसांना माहिती विचारणार आणि पुन्हा माघारी येणार. म्हणून त्याच्यावरती मी बोललो होतो. नंतर मी सभागृहामध्ये बोलत असताना सभागृहामध्ये मी ही मागणी केली होती विलासजी की तुम्ही एसआयटी स्थापन करा, परंतु जिल्हा स्तरावरची नाही, आयजी लेवलच्या अधिकाऱ्याची एसआयटी झाली पाहिजे. आणि जरी ती आयजी लेवलच्या अधिकाऱ्याची झाली पाहिजे आणि तिला संलग्नता वाटेल त्या, म्हणजे बीडची पोलिसांची मदत घ्यायची वेळ आली बीडची घ्यावी, धाराशिवची गरज पडली धाराशिवची घ्यावी, म्हणजे राज्य स्तरावरच्या सगळ्या पोलिसांची मदत त्यांना घेता यावी. आणि आता ऑर्डर काढताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तशीच ऑर्डर काढलेली आहे. तेली साहेब म्हणून आयजी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली, खाली 9 लोक त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि ही एसआयटी आता फर्म होणं, तिची ऑर्डर निघणं, याला काही कालावधी निश्चितपणे त्या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे, त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अण्णा ठीक आहे ना, हे एसआयटी बीसाठी स्थापन करू द्या. अहो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांचं काम होतं या सगळ्या आरोपींना शोधून काढणं, आणि खंडणीचा गुन्हा काय काल दाखल झालेला नाहीये. 24 दिवस झाले, 24 दिवस झाले मुख्य आरोपी सुदर्शन घुले 24 दिवसापासून आज सापडत नाहीये. का त्याला जमीन गिळून घेतली की कोण गिळून घेतलं, का तो सापडत नाहीये? पोलीस काय करतायत हा सवाल विचारला जातोय. आज प्रत्येकाचं म्हणणं आहे की पोलिसांचा हा नाकर्तेपणा आहे. सीआयडी दिली, एवढ्या सगळ्या घोषणा केल्या, आज का सापडत नाही हा मुख्य आरोपी? नाही, हा सुदर्शन घुले हा सापडलाच पाहिजे हे माझं मत आहे. कारण त्यातला प्रमुख आरोपी हा म्हणजे ऍक्शन घेणारा जो व्यक्ती आहे तो सुदर्शन घुले आहे. बरोबर बरोबर. आणि एक जो प्रवीण का काय घुले आहे तो मुलगा अटक झालेला आहे. एक केदार राहिला आणि एक आंधळे राहिला, असे 3 जण राहिलेले आहे. हे 3ही आरोपी अटक झालेच पाहिजेत. लोकांचा क्राय आहे त्या संदर्भामध्ये. 22-25 दिवस होऊन सुद्धा हे गुन्हेगार न सापडणं म्हणजे थोडीशी नामुष्कीचीच बाजू त्या ठिकाणी येते. परंतु काय झालं की पहिले एसपी होते, त्या एसपींनी कसल्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी केलेली नव्हती. म्हणूनच सीएम साहेबांनी त्यांना डायरेक्ट अटॅच केलं, तिथनं काढलं आणि आता डायरेक्ट एसपी नवनीत म्हणून जे आहेत त्यांना तिथं दिलेलं आहे. त्यांनी बऱ्यापैकी टीम वर्क तयार करून या लोकांच्या पाठीमागे पाठवले. हे कर्नाटकामध्ये आमच्या, आता विलासजी तुम्हालाही माहिती आहे, ऊस तोडीसाठी आमचे वडवणीपासून इकडचं खालचं जे पॉकेट आहे ते सगळंच कर्नाटकामध्ये ऊस तोडीसाठी जातं. हे ऊस तोडीच्या टोळ्यांकडे हे लोक सरकलेत अशा प्रकारची एक माहिती समोर येते. आणि ऊस तोडीचं टोळी नेमकी एका जागेवर थांबत नाही, ती इथून उठते तिकडे जाते, तिथून तिकडे जाते. तर पोलिसांची काही कुमक ही त्या दिशेने सुद्धा गेलेली आहे. आणि लवकरात लवकर हे लोक आता आतमध्ये गेले पाहिजेत, बिन भाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत. यांचा आका गेलाय
हा. परंतु पण आकाचे जे कधीपर्यंत शागिर्द जातील आहे कधीपर्यंत जातील म्हणजे मी आज अगोदरपासून मुख्यमंत्र्यांशी तुमचं म्हणलं काही की- बोलणं झालं या विषयासंदर्भात? कारण लोकांमध्ये खूप रोष आहे. नाही, मी तिकडे जरांगे CM पाटील म्हणालेत की हे आज मुख्य गेलो आरोपी आले होतो. नाही तर आम्हाला आंदोलन वेगळ्या करावं लागेल. बरोबर आहे ना त्यांचं नाकारता कसं येईल? ते बोलतील, विजय वडेट्टीवार साहेब बोलतील किंवा पटोले साहेब बोलतील, आणखी काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे, शिवसेना उबाटा गटाचे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना, प्रत्येक जण बोलणारच आहे. आपली ही गोष्ट उनी दिसते म्हणून त्या मर्मावरती बोट ठेवायला सगळेजण पुढे येणारच आहे. परंतु एकदमच पोलीस थांबलेले आहे किंवा आमचे SP थांबलेले, CID थांबलेली, असा काहीसा प्रकार तिथं नाही आहे. ठीक. परंतु हे जरा सराईत पैकी हा जो सुदर्शन घुले आहे हा म्हणजे सुदर्शन घुले हा जरा सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती मला सुद्धा मिळाली. अनेक लोकांचे हातपाय तोडणे, मोडणे असे बरेच गुन्हे यांच्यावरती ऑलरेडी आहेत आणि हे असे सगळे लाडके जे आहेत ते आकाचे लाडके होते. मी फक्त त्याच्याबद्दलचं ग्राफिक्स दाखवतो. आमच्याकडे काही माहिती आलेली आहे ती दाखवतो अण्णा आणि आपण पुन्हा त्याच्यावरती बोलूया. हे जे आता 3 प्रमुख आरोपी आहेत त्याच्याबद्दलची काही माहिती आपल्याकडे आली आहे, आपण प्रेक्षकांना एकदा दाखवूया. पुन्हा मी चर्चेला येतो. मूलतः हे 3 आरोपी आता फरार घोषित करण्यात आलेले आहेत आणि हे फरार आरोपी कोण कोण आहेत बघा. याच्यामध्ये मुख्य आरोपी जो मारेकरी म्हणून ओळखला जातो तो सुदर्शन घुले आहे आणि त्याचे साथीदार सुद्धा याच्या सोबत आहेत. बघूया आपण या फरार आरोपींमध्ये हा आहे सुदर्शन चंद्रभान घुले, वय वर्ष 26 आणि हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा याच्या आधी सुद्धा त्याने गुन्हे केलेले आहेत. अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावरती होते. कृष्णा शामराव आंधळे, वय वर्ष 30, हा सुद्धा त्याच्यासोबत साथीदार आहे, तोही फरार आहे. आणि तिसरा आरोपी बघा सुधीर ज्ञानोबा सांगळे, वय वर्ष 23, हा सुद्धा फरार आहे. या 3 आरोपी हे प्रमुख आरोपी आहेत आणि या आरोपींना तातडीने अटक करा, कारण 25 दिवस झाले हे सापडलेले नाही आहेत. त्यामुळे रोष आहे. 25 दिवसापासून हे 3 आरोपी फरार आहेत. आणखीन धक्कादायक गोष्ट यातून काय समोर आली आहे बघा. या आरोपींना पकडण्यात अपयश CIDला पण आलं, पोलिसांना पण आलं. त्यामुळे या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. काय करतायत पोलिस हा सवाल विचारला जातोय. प्रश्न हा सुद्धा आहे. CIDची 9 पथकं आहेत आणि त्या 150 जणांच्या टीम आहेत. या टीम यांचा शोध घेत आहेत. कुठे शोध घेत आहेत बघा. आता सुरेशांना सांगितलं त्याप्रमाणे विविध राज्यासह विशेषतः कर्नाटक मध्ये जे ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आहेत त्यांच्यामध्ये ते जाऊन सामील झालेले आहेत का. मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, खाली तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, या सगळ्या राज्यांमध्ये त्याचा शोध घेतला जातोय या आरोपींचा. त्यानंतर आणखीन एक गोष्ट समोर आली आहे की हा सराईत गुन्हेगार सुदर्शन घुले एकदा नेपाळला गेल्याची नोंद सुद्धा आहे. म्हणजे तो याआधी सुद्धा एका गुन्ह्यामध्ये नेपाळला जाऊन आलेला आहे अशी नोंद आहे. त्यामुळे पोलीस त्याचा नेपाळच्या तो पळून गेला असावा का असा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. बघा की घुले नेपाळला जाऊन लपल्याचा संशय आहे. त्यामुळे आता नेपाळच्या तिथे सुद्धा त्याचा शोध घेतला जातोय आणि ही बाब आता महत्त्वाची आहे. पण सवाल पुन्हा तोच आहे. 25 दिवस झालेत, 25 दिवस झाले पण तरी सुद्धा आरोपी सापडलेले नाहीयेत. मी पुन्हा एकदा सुरेश अण्णांकडे जातोय. अण्णा, तुम्हाला माहिती आहे की सगळ्या विरोधकांनी आज एक प्रकारची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला याच पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही असं म्हणालात मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. अर्थ काय आहे? नाही, मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, कारण अजून हा जो तपास चालू आहे त्याची कडी त्यांच्याकडे गेलेली नाही. त्यांच्या आकापर्यंत जाईल हे 100% खरं आहे. म्हणजे त्याला 1% सुद्धा कमी करण्याची आवश्यकता नाही आहे. 100% आका हा त्याच्यामध्ये सापडला जाणार आहे. कारण हे आकाच्या धनंजय मुंडेंना तुम्ही क्लीन चिट देताय मागायला गेलते ना नाही, इतक्या लवकर क्लीन चिट सुद्धा नाही देणार. म्हणजे ते आजच्या आज क्लीन चिट सुद्धा नाही देणार. परंतु आज त्यांचं नाव घेणार नाही हे मात्र निश्चित आहे. आणि त्यांनी असा काही उद्योग करायला सांगतील असं मला वाटत नाही. बरं का.
परंतु नाकारतही नाही, कारण त्यांचं सगळं काही जे काल काय शब्द वापरला, पॉवर ऑफ अटर्नी जी ज्यांच्याकडे दिली होती सगळ्या कारभाराची, ते पॉवर ऑफ अटर्नी वाले महोदय आतमध्ये गेलेले आहेत. अण्णा, सगळ्या महाराष्ट्राला हे कळलंय गेल्या 15 दिवसात चालत होतं ना. सुरेश अण्णा भाडभीड न ठेवता बोलतात, बिंदास बोलतात, थेट बोलतात. तुम्हालाही माहित आहे, मी थेट प्रश्न विचारतो, मला उत्तर अपेक्षित थेट आहे. खरं सांगा की या आकांक्षा तुमचं, हा बोला बोला. नाही, मी बोलत नाही, तुम्ही बोला ना, मी ऐकतोय तुमचं. तुमच्या भाषेत काय आकांक्षा आकानी आणि आकांक्षा आकानी म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांना स्वतःच्या उमेदवाराला मदत न करता सुरेश धस यांना मदत केली अशी चर्चा आहे. हे खरं आहे का? हे खोटं आहे, हे खोटे आहे. बरं, खोटे आहे. त्यांनी मला मदत करण्याचं नाटक केलं. हा, त्यांच्या लोकांना बोलवलं, सांगितलं सुरेश धसांना मतदान करा. त्यांचे लोक सगळे 100 लोक मला भेटायला आले. पहाटे मी सुद्धा उठलो, आशेवर उठलो की बहुतेक मला मदत होते काय नो, म्हणून ते सगळेजण भेटले. आम्ही सगळे कामाला लागतो. सगळ्यांबरोबर मी चहा पिलो, ते बी चहा पिले, आणि जे माझ्या घराच्या विरोधात निघाले ते शिट्टीच्या कामाला लागले, म्हणजे अपक्ष कॅन्डिडेटच्या. बर. आणि त्यांच्या 2 लोकांनी काम केलं. मी हे जाहीरपणे सांगितलं. रमेश वारे, एक पांगरीचे ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे, त्यांचा एक भाऊ माझा कार्यकर्ता आहे, आणि एक हे धनंजय मुंडे साहेबाकडे गेलेला आहे. रमेश वारे आणि विठ्ठल आप्पा सानप जे वडझरीचे, हे 2 लोकांनी माझं काम केलं. बाकी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मॅक्सिमम हे शिट्टीचं काम केलं, आणि उरले सुरल्यांनी घड्याळाचं काम केलं. माझं काम कुठं केलं? अण्णा, त्यांनी समोरासमोर यावं. बीड जिल्ह्यातल्या लोकांना कोणत्याही याच्यावरती माझा दामन साफ आहे, मी ओपन बोलतो. त्यांनी दाखवलं एक, बर का, आणि केलं एक. राजकारणामध्ये असं करू नये. माझ्या बाबतीत दोघांनी बी तसंच केलं. सुरेश अण्णांच्या मनात हाच राग आहे, भावंडांनी, आकाच्या आका आणि त्यांच्या भगिनी. सुरेश अण्णांच्या मनात हाच राग आहे का? ते झालं राजकारण. एक मिनिट ऐका, तो राजकारणाचा विषय संपला. माझ्या मनात हा राग नाही. संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं गेलंय ती पद्धत चुकीची आहे, म्हणून मला राग आलेला आहे. ते राजकारण सोडा. ते कोण आलं, त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, मी निवडून आलो, लोकांनी निवडून दिलं, तो विषय ठेवूच नका तुम्ही. विषय कोणता आहे? तुम्हाला आवडलंय का संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय ते? मला सोडा, या जगातल्या राक्षसाला सुद्धा आवडणार नाही अण्णा. कोणत्या माणसाला? ह्या जगातल्या राक्षस असेल ना कोणी, त्याला सुद्धा आवडणार नाही. त्याच्यामुळे डोकं हल्लंय, बाकी काहीच नाही. बर, मग माझं म्हणणं आहे, त्याच्यामुळेच डोकं हल्लंय. त्याच्यामुळे हे बाकीचे पंगू फेंगू सोडा. तुम्ही जे म्हणताय इलेक्शनचा राग, इलेक्शनचा काय राग आहे? राजकारणामध्ये असं होतच असतं. बरोबर आहे. कोणी आतून करतं, कोणी बाहेरून करतं, पाठीमागून वार करतं. ते वार बीर सगळे होऊन गेले आणि जिंकलं. आमच्याकडे आम्ही निवडणूक 2 दिवसाच्या पुढे डोक्यातही ठेवत नाहीत. एकदा झाली विसरून जातो. ठीक आहे, जे केलं ते आम्ही डायरेक्ट भाषण करून टाकलं ना. हो, तुम्ही जाहीर केलं. म्हणूनच मी म्हणालो की सुरेश अण्णा एकदम बिंदास बोलणारे आहेत. आपला ऍटम ओपन एअर थिएटर आहे. खरं, आपण काही मागं पुढं बघत नाही. जे आहे ते आहे. नाही, म्हणूनच तुमची त्या दिवशी जे जाहीर करायचं होतं त्याच दिवशी जाहीर केलं. परंतु तुम्ही 8 पाणी विलासजी, 8 पाणी कॉज ऑफ डेथ त्याची पाहिली का तुम्ही? पाहिली अण्णा. संतोष देशमुखची कॉज ऑफ डेथ पाहिली का? पाहिली ना अण्णा. किती भयानक. 15 दिवस 20 दिवस झाले दाखवतोय आम्ही चॅनलवरून. सीएसला विचारलं मी. सीएसला विचारलं मी. सीएस हे कस काय, किती मार दिलाय? ते म्हणला असा इतका मार आयुष्यात सुद्धा कधी कोणी इतके मर्डर बघितले, इतके खून केलेले बघितले, सगळं बघितलं, इतकं वाईट कधी मारलं नाही.
इतकं वाईट पद्धतीने मारल्यामुळं हे डोकं हललं. म्हणूनच अण्णा तुमचा जो सतत संताप आहे वेगळे ना, म्हणतात ना, महाराष्ट्रातल्या तशी प्रत्येकाचा पूर्ण हा सतत संताप आहे, प्रत्येक जातीचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे. माणूस जो आहे ना, मी तर म्हणतो राक्षस जो आहे ना, तो पण म्हणेल की त्यांना त्या मारेकऱ्यांना खऱ्या जी काही कठोरात कठोर शिक्षा असेल ती शिक्षा करा, कारण ते माणसात राहायच्या लायकीचे नाही आहेत. हा मुद्दा आहे. पण आता माझा पुढचा मुद्दा आहे अण्णा, हे परळीमध्ये सुरू कधी झालं? ते लेकर आणले हे होते, बीडमध्ये सुरू कधी झालं? पाजले त्यांना, फुल दारू प्याल्यावर काय हे सगळं माफिया राज म्हणा, ही सगळी गुन्हेगारी बीडमध्ये सुरू कधी झाली? सांगा ना. हे सगळं माफिया राज, हे सगळं बीडमध्ये सुरू कधी झालंय? हे भरपूर आहे. स्टार्ट 95 नंतर असं येते गेलंय ना. ते जेव्हापासून कोणीतरी कारभार करायला हाकायला सुरुवात झालं तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे. बरं, कोणीतरी म्हणजे मर्डरची डेट असेल ना त्या दिवसापासून झालेलं आहे. संगीत दिघोळे, संगीत दिघोळे यांचा खून झाल्यापासून पहिला मर्डर परळी तालुक्यामध्ये संगीत दिघोळेचा झालाय. त्याची डेट तपासा. त्या दिवसापासून हे प्रकार सुरू झालेले आहेत. संगीत दिघोळे हे पहिला आणि आता संतोष देशमुख हा सगळ्यात शेवटचा. हे 10-15 मध्ये मर्डर झाले. आता एक आंधळेचा झाला. त्या बबन गीतेच्या भावाने, त्याचा भावाचा संबंध असेल, परंतु बबन गीतेचा संबंध नसताना सुद्धा बबन गीतेचं नाव टाकायचं. ही सगळ्या आयडिया कोणाला येतात, काय येतात? तुम्ही बी जरा शेजारचेच आहेत ना आमच्या, जाता येता माहित होत असेल ना तुम्हाला. आम्हाला माहित आहे की हे कृत्या, हे आयडिया फक्त तुमचे आम्हाला परळीपासून लढू शकतात. हे आयडिया नाही, आम्हाला सगळं माहित आहे. पण ठीक आहे, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे. पण ह्याच्यातली जी आकडेवारी मला माहिती आहे ना, ती सांगतो अण्णा. नाही आमच्या नाही ना, आम्ही उलटे तुमच्यापेक्षा लांब आहेत विलासजी. हॅलो, हा बरोबर. पण आम्हाला परळीला जायला तीन तास लागतात. परळीला जायला गोपीनाथ गडापर्यंत जाऊस तर 2.25 तास लागतात. तुम्ही जिथे राहतात तिथून काय अर्ध्या पाऊण तासात परळीला जातात तुम्ही. हो, खरंय. त्याच्यामुळे परळीत काय काय घडतं मी जबाबदारीनं सांगतो. संगीत दिघोळे हत्या प्रकरणापासून याची सुरुवात झाली. पहिला मर्डर झाला संगीत दिघोळेचा. सुरुवात संगीत दिघोळेपासून करावं लागेल. विश्लेषणच करायचं असेल तर संगीत दिघोळेच्या खुनापासून करावं लागेल. किशोर फडचा खून आठवावा लागेल. वसंत गीतेचा खून आठवावा लागेल. आंधळेचा खून आठवावा लागेल. किती माणसं गेलेत याचा काय बेत आहे का? बरं, मी आकडेवारी सांगतो अण्णा. आकडेवारी अशी आहे, गेल्या 10 महिन्यामध्ये बीडमध्ये 36 खून झाले. मागील 5 वर्षात 308 खून झाले. या सगळ्या काळामध्ये सुरेश अण्णा कधीच बोलले नाहीत. असं सर्वाधिक खून तिकडच असते. कुठे का असते ना, नाही तुमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध होते आतापर्यंत, म्हणून हे सगळं अण्णांना पण ते चाललं. आता काहीतरी बिघडलं असं काय आहे का? आमचे व्यक्तिगत संबंध उद्याही चांगलेच राहतील. आमचे संबंध बिघडतील असं काही तुम्ही समजू नका. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने माणूस मारला 1.5 कोटी रुपयासाठी, अरे 1.5 नाही, तुम्ही आम्हाला 3 कोटी मागायला पाहिजे होते. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी नाही तर जिल्ह्याने गोळा करून तुम्हाला दिले असते. तुम्ही माणूस देता का आणून परत संतोष देशमुखला? नाही, माणूस तर येऊ शकत नाही ना आता कुठला. आमचे संबंध, पण ज्यांनी मारला ना त्यांना शिक्षा तर अशी करू शकतो की यापुढे हिंमत नाही केली पाहिजे. पण माझ्या प्रश्नाला तुम्ही उत्तर थोडस द्यावं अशी माझी अपेक्षा झाली पाहिजे. आतापर्यंत एवढे खून झाले, एवढ्या खुनांच्या वेळेस सुरेश धस का बोलले नाहीत असा सवाल विरोधक विचारतायत. हे बघा, हे जे खून झाले तुम्ही जे सांगताय हे सगळेचे सगळे काय राजकीय खून झालेले नाही आहेत विलासजी. अनेक झाले. कौटुंबिक वादातून उचलला दगड डोक्यात घाल. 1 मिनिट ऐका. 36 खून ही जे ऍव्हरेज आहे बीडचं, इतरही जिल्ह्याचं काढलं तर ते तेवढं असेल. परंतु सगळेचे सगळे खून काय राजकीय होतात का बीडमध्ये? सगळेचे सगळे राजकीय नाही. कोणी कौटुंबिक वादातून खून होतो,
कोणाच्या व्यवहारात पाण्याचे काहीतरी खून होतात, असे अनेक खून होत असतात. बाकी सोडून द्या, तुम्ही आता परंतु सांगितलं की हा जो आंधळेचा खून खून झाला, झालेला आहे, हा आंधळेच्या त्या खुनाबद्दल का प्रकारचा बोलला नाही. नाही तुम्ही? मग बोललो ना, आंधळेच्या खुनाबद्दलही बोललो. मी तर स्वतः म्हणलो, विरोधी पक्ष असून सुद्धा मी म्हणलो ओपन इयर की बबन गीते हा त्यातला आरोपी नाही, जाणीवपूर्वक आरोपी केला जातोय, हे अगोदर बोललोय. बबनला ज्यावेळेस पळवलं गेलं तिथून, बबनचं नाव टाकलं, त्या दिवशी मी हे बोललेलो आहे. जरी धनंजय मुंडेंचे ना आमचे संबंध चांगले होते, तरी सुद्धा चांगले म्हणजे लांब लांब आपलं आलेकुम सलाम, लांबून लांबून सलाम, याच्या पलीकडे नव्हते संबंध राहिले आमचे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना मित्र राहिलेले नाहीत, ते मित्रत्व जपत नाहीत आणि काय बोलतात आणि कोणाला काय शब्द देतात त्याचा त्यांना मेळ राहिलेला नाही. वाल्मिक कराड यांच्यासोबत सुद्धा तुमचे संबंध आहेत असं धनंजय मुंडे म्हणाले. खरं आहे का? आम्ही फोटोत बघतोय, पण ते खरं आहे का? अहो मग आता नाही म्हणजे वाल्मिक कराडांच्या डोक्यात दगड घालायचा का आम्ही? संबंध चांगले नाही ठेवायचे म्हणून. आता तुम्ही सगळेच पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्याकडे दिल्यामुळं आम्हाला त्यांना किमान पत्र देणं, फोनवर बोलणं हे तर करावं लागेल ना. म्हणजे काय वाईट संबंध ठेवायचे का? त्यांनीच सांगायचं 12 कोटीची डीपीडीसी तुम्ही द्या. मग आता कोणाकडे द्या? धनंजय मुंडेंची आमची तर गाठच पडा ना. धनंजय मुंडे साहेब फार मोठे लीडर झाले, आम्ही छोटे लोक आहेत ना. आम्ही 99ला निवडून आलेले, धनंजय मुंडे साहेब 2019ला निवडून आलेले, पण तरी आम्ही छोटेच आहेत ना. ते मोठे आहेत, पदानी मोठे झाले, पैशाने मोठे झाले, सगळ्यांनी मोठे झाले. त्याच्यामुळे त्यांची ना आमची भेटच व्हाय ना. मग आम्हाला नंदीच्याच पाया पडावं लागलं ना. महादेव फार लांब राहिला आणि वैद्यनाथाचा महादेव आहे. बरं, पण याच्यापेक्षा नंदीलाच आपलं खुश करायचं. नंदी भाऊ ही यादी घ्या, नंदींनी सांगायचं एवढी द्या, आम्ही म्हणायचो यस. ते जुनं नव्हतं गुबू गुबू पाऊस पडेल का, नंदी म्हणायचं असं असं, मग आम्ही म्हणायचो हो तसंच पडेल. म्हणजे एवढ्यावरच राहिले आम्ही. म्हणजे आमदारांना सुद्धा इथं द्यावे लागले पैसे? आज हा मोठा खुलासा करताय तुम्ही की आमदारांना सुद्धा इथं पैसे द्यावे लागले कामांसाठी? आमदार नाही, आमदारांना पैसे द्यावे लागले असं नाही, परंतु बाकीच्या डीपीडीसीचे आकडे फार वाईट आमच्या कानापर्यंत आले. तो आकडा फार 20% गेला. आता 20% देऊन पैसे आणायचे लोकांना, ते विरोधी पार्टीनी, ते राष्ट्रवादी, काँग्रेस पार्टी, त्याच्यानंतर हे शिवबाठा असतील किंवा कोणी, आणि ते ठरलेले लोक त्यांचे ते लाईन. आम्हाला काय त्याच्यात फारसा पडण्याचा भाग आला नाही. लोक येऊन आम्हाला सांगायचे आम्ही एवढ्याने आम्ही आणलंय हे. आम्ही म्हणायचं बरं तुम्ही बघा बाबा, आपल्याला त्या भानगडीत पडणं नको, काही नको. अहो गेल्या 10 वर्षापासून डीपीडीसी मध्ये बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी 4,000 4,500 शाळा खोल्याला खोलीच नाही. ते श्री पेरू पुरंदरम होईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. शाळा खोल्याला पैसा नाही. अंगणवाड्या बऱ्याचशा महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, तुम्ही हे आता का बोलताय? 5 वर्ष महाराष्ट्राची लूट होत होती, तुम्ही गप्प का बसलात? 5 वर्ष हे सगळा नंगानाच जर सुरू असेल तर तुम्ही बोलायला पाहिजे होतं अण्णा महाराष्ट्राच्या समोर. हे नाही विलासजी 5 वर्ष नका म्हणू. पहिले 2.5 वर्ष जास्त झाला, नंतरचे 2.5 वर्ष जरा कमी झाला. आणि हे जे नवीन पायंडे पडले, पालकमंत्री मी पण राहिलेलो आहे विलासजी. परभणी जिल्ह्याचा मी 18 महिने पालकमंत्री राहिलो. तुमच्या शेजारीच जिल्हा आहे, जरा विचारा. हे मी स्वतःच्या माझ्या कालावधीत हे असलं टक्का टुक्का बिक्का असलं काही कधी केलेलं नव्हतं. कारण हे केलं की ते झाकत नाही, ते एकदम उघड्या ह्यानी जास्त होतं. ते मागं थोडंसं कमी होतं 14 ते 19, परंतु 19च्या नंतर हे प्रमाण प्रचंड मोठं झालं. हे कुणीकडच्या कुणीकडे गेलंय. याच्यावरती आता रामबाण इलाज लोकांनी विश्वास दाखवलाय देवेंद्रजीवर. देवेंद्रजींनाच माझी विनंती आहे की हे जरा कमी करायला लावा. सगळीकडेच ऐकू येते, एका जिल्ह्यातच नाही. बाकीचे तुम्ही एकटे बीड जिल्ह्याला काय नावं ठेवता, बाकीकडे सुद्धा ऐकू येते. त्या हिंगोलीमध्ये तर लय मोठं वादावादी झाले ते हेमंत पाटलांचे
ह्यांची तिथले पालकमंत्री कोण होते? सत्तार होते. त्यांचं भांडणं झाली ती. ओपन एअर सगळं पेपरला आलं होतं. सत्तार साहेब भांडणं झाली. हे भांडणं कशाची आहेत? ते खासदार म्हणले मी खासदार असून तुम्ही आम्हाला जर मागायला लागले, अरे नवीनच पायंडे पडायला लागले साहेब. आम्ही 97ला मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालोय, 92-93ला सरपंच झालो. परंतु हे आकडेवारी जे हे मागच्या 5 वर्षातले हे आकडेवाऱ्या घातक आहेत. हे समाजासाठी आणि समाजाच्या हितासाठी बी घातक आहे. आणि कोणी जाते कोणी 25-15चे फक्त एक 25-15 हा शब्द चुकला माझा. गिरीश महाजनांच्या खात्यामध्ये मात्र 1 रुपया सुद्धा द्यावा लागला नाही. पर्यटन मध्ये नाही आणि ग्रामविकास मध्ये बी नाही. बरं, ठीक आहे. पण एक अशी चर्चा आहे, कदाचित तुम्ही सोशल मीडिया बघत असाल. या सोशल मीडियामध्ये तर सुरेश अण्णांनी सगळं सोशल मीडिया व्यापून टाकलाय सध्या. चर्चा अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांचा जो प्रभाव, मी कोणी माझ्याकडं सोशल मीडियाचे लोक बी नाहीत माझ्याकडं, कोणी लिहायला नाही, कोणी काय नाही. तसं नाही, तुम्ही लिहायला नाही हो. तुमच्याबद्दल जे लिहिलं जातंय 2.25 सगळ्या चॅनेलच्या वेबसाईट, सगळ्या पेपरच्या वेबसाईट, हे सगळीकडे लिहिलं जाते ना सुरेश अण्णांबद्दल भरभरून. त्याच्याबद्दल म्हणतोय. त्या सगळ्यात तुम्हाला ऐकायला आलं असेल की तुमचा प्रभाव वाढतोय मराठा समाजामध्ये आणि एक प्रकारे हे शह देण्यासाठीच आहे. हे शह दिला जातोय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला, अशी चर्चा आहे. यात काही तथ्य आहे का? हे बघा मनोज दादांची उंची समाजामधली फार मोठी आहे. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. आणि हे जे आपण बोललात हे साफ चुकीचं आहे. असली काहीही तुलना त्यांची आणि माझी करू नये असं माझं विनंती आहे. त्यांनी मोकळ्या मनाने माझ्या बाबतीमध्ये बोललेले आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा बोललेले आहे बरं का. आणि हे शह वगैरे तसलं शह राजकारणात राहू द्या. ते राजकारणात आलेत का? ते राजकारणात आले असते तर शह झाला असता. मुळात त्यांनी मोकळं मन दाखवलं की कोणाला मत हाना बाबा हो, फक्त आंदोलनाच्या बाबतीत एकत्र राहा. आंदोलनाच्या बाबतीत त्यांची उंची उद्याही सर्वश्रेष्ठच राहणार आहे. आम्ही छोटे माणसे आहेत आणि कृपया माझं मत असं आहे की डिस्टिंग्विश बिटवीन देम असं दोघांचं तर करूच नका. मी फार छोटा माणूस आहे, ते अजिबात करू नये असं माझं म्हणणं आहे. त्यांची उंची खूप वरती आहे, मी फार खाली आहे. ठीक आहे. 25 जानेवारीला मनोज जरांगे पाटील पुन्हा नव्या आंदोलनाची हाक देत आहेत. तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? त्यांनी ते आंदोलन करावं की नको, आणि त्याच्यात तुम्ही सहभागी होणार की नाही? आम्ही हे सहभागी व्हावंच लागेल ना. समाज म्हणून तिथं या म्हणल्यावर जावं लागेल. परंतु माझं मत असं आहे की त्यांचं आंदोलन जे आहे ते थोडं ह्यावेळेस आम्ही बी विनंती करू, लगेच्या लगे करण्याच्या ऐवजी दादा थोडंसं वेळ द्या काही डिसिजनच्या बाबतीमध्ये. कारण अजून सरकारच नीटनाटक, अजून PA PSच निवडले गेलेले नाही. आणि सरकार आपलं कसं चालतं ना, त्याच्यामुळं मी विनंती करू शकेल त्यांना. तसं इतरही विनंती करणार आहेत. आता 25 पासून करायच्या ऐवजी थोडं एक्सटेन्शन घ्या आणि नंतर आंदोलन करावं, अशा प्रकारची विनंती सर्वच जण त्या ठिकाणी करणार आहेत त्यांना. मुख्यमंत्री आणि मनोज दादांमध्ये तुम्ही मध्यस्थी कराल याच्यासाठी? मी फार छोटा माणूस आहे साहेब, मी कशाला मध्यस्थी करू? ते मनोज दादा डायरेक्ट त्यांच्याशी बोलू शकतात. मी एक आमदार आहे हो, मी फक्त 3.25 तालुक्याचा आमदार आहे मी. तुम्ही आमदार आहात हो, पण मंत्री राहिलेले आहेत अण्णा. छोटा माणूस आहे, गरीब माणूस, मंत्री राहिलेले आहेत अण्णा. असं काय करताय? अहो मंत्री नाही, राज्यमंत्री काय उगाच डोक्यावर देवा असतो. 5 टर्म आमदार आहेत अण्णा तुम्ही. काय म्हणले राज्यमंत्री म्हणजे शेळीच. मी तुमच्या आष्टीपासून लांबचा नाहीये, त्यामुळे मला बोलणं कळतं अण्णा. ठीक आहे, तुम्ही राजकारणामध्ये हेच महत्वाचं असतं की आपलं मोठेपण सांगायचं नसतं. मुंडे साहेब म्हणले होते. मुंडे साहेब उपमुख्यमंत्री राहिले होते, ग्रह त्यांच्याकडे होतं.
आणि चेष्टेने मला म्हणाले होते, म्हणजे असं राजकारणामध्ये बोलावंच लागतं ते. माजलगावच्या एका सभेत म्हणले होते, कोण म्हणले हा राज्यमंत्री, राज्यमंत्री म्हणजे शिळीचं शिपोट. तर का तसं शिळीचं शिपोट राहिलेले माणसं आहेत आम्ही साहेब. बर, गरीब माणसं आहेत. नाही नाही, लवकरच तुम्हाला मोठे लोक शेळी नाही बनण्याची आहेत संधी मिळो ही सदिच्छा तुम्हाला. आमच्या गरजा आहे का? तुम्हाला लवकरच शेळी बनण्याची संधी मिळो म्हटलं. कशाच्या सदिच्छा? शेळी बनण्याची नको, 5 वर्षाच्या नंतर बघू, आता नको. 5 वर्ष बिलकुल काही नको. आता बरं, ठीक आहे. फक्त संसदीय कामकाज करायचं आणि उद्या संतोष सारखा आणखी काही दुर्दैवानं कोणाचंही घडो, कोणत्याही समाजाचं घडो, मी तिथं 100% त्याची बाजू घेणार म्हणजे घेणार. अन्याय करणाराच्या विरोधात मी लढणार म्हणजे लढणार. धन्यवाद सुरेश अण्णा, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात सविस्तर त्याबद्दल. आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल सातत्यानं तुम्ही आवाज उठून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्यासाठी संघर्ष करताय. आणि या संघर्षातून खऱ्या अर्थानं न्यायापर्यंत, धसास लागेपर्यंत ही सगळी केस जावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा करूया. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.